नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक एक्झामिनेशन डिव्हिजन परीक्षा विभागामार्फत दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी म्हणजे काल रात्री उशिरा एक सूचनापत्र आलेलं आहे। ते सूचनापत्र मी वाचून दाखवणार आहे, तुम्ही ऐकायचं आहे। तर हे सूचनापत्र ऑनलाईन होम असाइनमेंट सादर करण्यासाठी संबंधीचं आहे। सूचनापत्र सुरू करत आहे। सूचनापत्र 11 मे 2024 परीक्षा। विषय शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमांच्या गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन अपलोड करण्याकरता मुदतवाढीबाबत। संदर्भ सूचनापत्र क्रमांक 6 ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन बाबत दिनांक 10 एप्रिल 2024। वरील संदर्भीय पत्रान्वये सूचनापत्र क्रमांक 6 नुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षणक्रमासाठीच्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिनांक 27 एप्रिल 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती। तथापि सर्व संबंधितांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमांच्या सत्र 2च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 27 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करण्यासाठी व अभ्यास केंद्रांनी ते अभ्यास केंद्रावरील समंत्रकाकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 10 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती। ठीक आहे, ही आली होती म्हणले, हे अगोदरचं सगळं पूर्ण सांगितलेलं आहे। अगोदरची पूर्वार्ध म्हणतो आपण त्याला सांगितलेलं आहे। तर आता मेन पॉईंटवर येऊया। विद्यार्थ्यांनी गृहपाठ दिनांक 7 मे 2024 पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे असून अभ्यास केंद्राने ते अभ्यास केंद्रावरील समंत्रकांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 14 मे 2024 पर्यंत तपासण्याकरता मुदतवाढ देण्यात येत आहे। ही मेन पॉईंट आहे। ठीक आहे, तर थोडक्यामध्ये सांगतो, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 पॅटर्ननुसार जे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स MA वगैरे MSc MA चालू झाले, MSc पण चालू झालेले आहे। MA चेही काही प्रोग्राम चालू झालेले आहेत, जसे MA हिंदी, MA मराठी, आपण म्हणतो M60 MA हिस्ट्री आहे, M49 आहे, M50 आहे, M58 आहे, पुन्हा MScचे काही हे आहेत। मग ही जी NEP 2020 पॅटर्ननुसार जी अभ्यासक्रम शैक्षणिक क्रम चालू झालेले आहेत, तर त्यांचं सेकंड सेमिस्टरला आपलं ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करण्याची शेवटची तारीख होती, काल होती 27 एप्रिल 2024 होती। तर विद्यापीठाने ती तारीख वाढवलेली आहे। आता NEP 2024 अंतर्गत 2023-24 या वर्षी प्रथम वर्षास ॲडमिशन घेतलेले पोस्ट ग्रॅज्युएटवाले स्टुडंट्स MA MSc वाले ऑनलाईन होम असाइनमेंट सेकंड सेमिस्टर मे 2024 परीक्षेकरता सबमिट करण्याची शेवटची तारीख असणार आहे 7 मे 2024। म्हणजे 7 मे 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करू शकता विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर। होम असाइनमेंट सबमिट करण्याची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे? asm.ycmu.org। ह्याच्यावर तुम्हाला 20 MB मध्ये प्रत्येक पेपरचं होम असाइनमेंट बनवायचं आहे, फाईल बनवायचं आहे, PDF फाईल, आणि त्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करायची आहे। ठीक आहे, होम असाइनमेंट संबंधी आपण 3 व्हिडिओ बनवलेले आहेत सबमिशन करण्यासाठीचे। पहिला व्हिडिओ बनला 14 तारखेला, दुसरा बनला 16 तारखेला, आणि तिसरा व्हिडिओ पण 1-2 दिवसापूर्वी पण बनवलेला आहे। हां, तर तो पण बघायचे। हे 3 व्हिडिओ तुम्हाला बघायचं आहे। ठीक आहे, तर आता 7 मेची वाट बघत बसायचं नाही आपल्याला, दुसरी बी आपल्याला अभ्यास करायचा आहे। परीक्षा जवळ आलेल्या परीक्षेचं टाइम टेबल पण आलेलं आहे आपल्या चॅनलवर। मी 3 अभ्यासक्रमाचं टाइम टेबल अपलोड केलेलं आहे। MA इकॉनॉमिक्स, पण नंतर MA हिस्ट्री, MA मराठीचं अपलोड केलेलं आहे, MA हिंदीचं पण केलेलं आहे अपलोड माझ्या मते। बाकीचे पण आपल्या चॅनलवर सगळेच जे हे आहेत अभ्यासक्रमाचे शिक्षणक्रमाचे मे 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल वेळोवेळी अपलोड होणार आहे। तर व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ आपल्या जेवढे भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, सख्खा भाऊ, पुन्हा नातेवाईक, मित्रमैत्रिणी, स्टडी सेंटरला ॲडमिशन घेतलेले सह अभ्यर्थी, कलिग्स ह्या सगळ्यांना पाठवा. कारण काल 27 तारीख होते म्हणून काही लोकांनी आता त्यांचा हिरमोड झालेला असेल, त्यांना नाराजी असेल की तारीख संपली. त्यांना सांगा तारीख एक्सटेंड करण्यात आली आहे, वाढवण्यात आलेली आहे आणि 7 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करता येते. 7 मे 2024 ही शेवटची तारीख असणार आहे, ध्यानात ठेवा. ओके. आणि फक्त NEP 2020 अंतर्गत 2023-24 वर्षामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या व आता सेकंड सेमिस्टरची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यासाठीच आहे, बाकीच्या विद्यार्थ्यासाठी नाही. ठीक आहे. थोडक्यामध्ये तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरला असाल किंवा तुमचं फर्स्ट सेमिस्टरचं जे हॉल तिकीट आलेलं असेल त्याच्यावर NEP 2020 पॅटर्न लिहिलेलं असलं पाहिजे, अशाच लोकांसाठी आहे, बाकीच्या लोकांसाठी नाही. फर्स्ट इयरच्या हॉल तिकीटवर NEP 2020 लिहिले की नाही बघा. ओके. डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.